तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी बारीक आंबा केलेल्याची आजी काय तर बनवत आहे. फोडणी दिलेले, कांद्यात टाकले, कांद्यात लसूण टाकले, त्यानंतर काय काय टाकले, जिरं मोडत काय ते जिरं मोहरी हळद. तर या ठिकाणी आता हे आंबा बारीक केलेले आहेत मित्रांनो, ते आता टाकणार की त्यामध्ये. आणि हे काय गूळ आहे काय, छोटा गूळ पण घेतलेला आहे. हे बघू शकता एकदम बारीक पीस केलेलं आहे ते आंब्याचं, तर ते आता टाकणार आहे. तर या ठिकाणी बघा असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा ठिकाणी रेसिपी आता होणार आहे. चटणी पण टाकायची होती. चटणी टाकल्यानंतर गूळ टाकलेला आहे मित्रांनो, थोडा घेतलेला होता आजी, बघू शकता. त्यानंतर पकडीन धरून त्यानंतर त्यामध्ये मला वाटते खाली ठेवून जे कैरी बारीक केलेले ते टाकून घ्यायचे. पूर्णपणे असं बारीक एकदम करायचे मित्रांनो, पूर्ण म्हणजे पूर्ण बारीक बघू शकतो. अशा तऱ्हेने पूर्ण असे मिक्सिंग करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्ही पण तरी तयार करा, असं एकदम खतरनाक लागणार खायला. बघू शकता किती बेस्ट दिसत आहे रेसिपी. या चॅनलला सबस्क्राईब करा. एक नंबर लागते खायला मित्रांनो. यामध्ये काय काय घातलीस सांग, काय काय घातलीस सांग. आंब्याचं लोणचं. हा बोल बोल. आंब्याचं लोणचं, कांदा तेल लसूण जिरं मोहरी गूळ टाकून चटणी टाकून बारीक आंबा चिरून परतायचं तेलात. ओके, शिजवायचं नाही. बर शिजवायचं नाही मित्रांनो, शिजवायचं नाही. ते सगळं परतून घेतल्यानंतर खाली आलं असं टाकून घ्यायचं. तुम्हाला समजलं असेल आता. मस्त लागणार आहे तांबडं. थोडं तोंडात घालून बघ. मिठाई का हा हा मिठाई जरा टाक, लागते. जराच टाक. तिखट लागते. नॉर्मल टाक, नॉर्मल. तिखट आहे जरा कमी आहे. जराच टाक, नॉर्मल टाक मीठ. बस बस सोड. ओकेच. तर अशा तऱ्हेने तुम्हाला जेवढं आवडेल तेवढ्या म्हणजे जेवढं चांगलं लागतंय काय लागते चांगलं लागते. आहे ना चवीला आहे चांगलं. तर मस्त लागलं. चवीला आहे एकदम बेस्ट आहे, टॉप आहे. झालं ते. हां आमच्या लोणच्याला काय म्हणतात आमच्या लोणच्याला नाही. चॅनलला हां पुरा बोल. सबस्क्राईब करा. संस्कार करा. अनेदा बोल. आमच्या चॅनलला हा सबस्क्राईब पुरा करा. बरोबर ठीक आहे. बस असं कर, अंगठा कर, लाईक करा मित्रांनो. ओके ठीक आहे. तर अशा ठिकाणी झालेलं आहे आमचं. काय बोलतात त्याला, ह्याला नाव काय द्यायचं, ह्याला काय म्हणायचं. आंब्याचं लोणचं. तर मित्रांनो सोप्या पद्धतीचं आंब्याचं लोणचं केलेलं आहे. आंब्याचं लोणचं, कच्चं आंब्याचं लोणचं म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. बाय.